त्यांना. ओ सोमाजी, या बाहेर या. हा हे सोमाजी, हा एक शेतकरी आहे. हा एक शेतकरी आहे, अत्यंत भांडखोर. सावित्रीबाई, ओ सावित्रीबाई, या बाहेर या. ही आहे सोमाची बायको. सोमाजी हुनही भांडखोर. सतत भांडतात हो दोघं, सतत भांडतात. थांबा, आता शेजाऱ्यांची ओळख करतो. लताताई, ओ लताताई, या बाहेर या. ही आहे सावित्रीबाईची प्रिय शेजारी. दोघांचं सतत पटतं, सतत गप्पा मारतात. सावित्री, सावित्री, अगं ए सावित्री. हे पहा, आता भांडण झालं सुरू. आता पहा किती भांडताल हे. किती भांडतील. यांचं भांडण म्हणजे शेजाऱ्यांना तर मनोरंजनच, विनामूल्य, निशुल्क. पहा आत्ता भांडतील हे दोघं. पहा. लताताई, ओ लताताई, 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 या जरा बाहेर या. अरे या बसल्यात वाटतं, मी पण बसते. अरे त्या विहिरीजवळची बाई बघितली का? किती घाणेरडी साडी घालून आली होती. हो, बिलकुल लाल भडक रंगाची. अरे ती गोपालची बायको होती. हो मग, आणि गप्पा किती मारते. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आणि एकदम भिकार चोट बाई आहे बरं ती. आणि त्या कावळेबाई नेहमी आपल्या सुन्याच्या चुगल्या करत राहतात. चुगलखोटच बाई आहे ती. हो, आणि वरतून भांडकुदार पण. थांबा मी चहा पाणी आणते. अरे महत्वाची गोष्ट तर राहिलीच. सोमाजी म्हणत होते की आज उशिरा येणार. बरं झालं. अरे पण खूप कामं पडली आहे बरं. हो, पण चहा तर घेऊन घ्या. अरे आज रविवार आहे ना. हो, चला कामाला लागायचं बरं. हो. सावित्री, सावित्री, अगं ए सावित्री. कशाला बोलवलं? बस इथे. बसली. अरे बोला ना, काय झालं? घरातली कामं कोण करेल? मला वाटते यंदा पाऊस छान पडणार आहे. मला नाही वाटत. पडणार म्हणजे पडणार. बरं पडू द्या. पुढे खूप पाऊस पडल्यावर आपण शेतात धान्य पेरू तर पेरा. नंतर खूप धान्य घरात येईल, खूप कापूस होईल. पोतीच्या पोती धान्य, गाड्याच्या गाड्या कापूस, पोतीच्या पोती धान्य, गाड्या. हो स्वप्न नका बघू. आणि आपलं भाषण जरा लवकर निपटवा. मला जायचंय कामाला. अगं रागवू नकोस. आपण धान्य विकून टाकू. असं विकून टाकू म्हणता? मग खाणार काय? दगड धोंडे? पोराला काय उपाशी ठेवू? बोंबलत ठेवू? अगं आपण पोराच्या दुधासाठी एक म्हैस घेऊ. नाही आपण गाय घेऊ. म्हैस गाय? मी म्हैसच घेणार. मला गायच हवी. आपण म्हैसच घेऊ. बरं म्हैशीचं दूध पिऊन आपलं पोरग लठ्ठ होईल. पण उरलेलं दुधाचं काय बाई करायचं? दूध उरलं की विकू, म्हणजे पैसे येतील. नाही आपण दूध विकू नाही. मी दुधाला घुसून त्याचं लोणी काढील. मग लोण्याचं ताक बनविल ना. पण एवढ्या मोठ्या ताकाचं काय बाई करावं? ताक आपण म्हशीच्या पिल्ल्याला देऊ. नाही दूध घुसळणार कोण? मी. तर मी ठरविल ना. ताक काय बरं करावं? सुचलं. मी ताक माहेरी पाठवेल. माझे भाऊ ताक पितील. तुझे भाऊ? हो माझे भाऊ. तुझे भाऊ माझ्या म्हशीचं ताक पिणार? हो पिणार. असं येऊ देस त्यांना. पाहतोस कसे पितात ते. मी ताक त्यांनाच देणार. सोमाजी, सावित्रीबाई, कसलं आहे भांडण? कशासाठी? अहो पहा नाही, मूर्ख बाई माझ्या म्हशीचं ताक तिच्या भावांना देते. हो देते. काय म्हणणं आहे? अरे असं भांडू नका बरं. मला सांगा, कुठे आहे ताक, कुठे आहे दही आणि कुठे आहे म्हैस?
या वर्षी खूप पाऊस होईल, छान पीक येईल. मग आम्ही एक म्हैस घेऊ, मग म्हैसीचं दूध, मग लोणी, मग ताक. अरे रे देवा, नसलेल्या गोष्टीसाठी भांडण. हो खरं आहे, हो खरं आहे. म्हणतात ना, बाजारात म्हैस आणि घरात भांडण. यांच्या भांडणात पडणेच व्यर्थ. चला चला कामाला लागा.